इयत्ता 8 मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण इंग्लिश विभाग. 50 मार्कांचा विभाग असतो हा. 50 मार्कांसाठी 25 प्रश्न विचारले जातात. आज पाहूयात 1.2 प्रॅक्टिस एक्झरसाइज 1.2. ठीक आहे. पहिला प्रश्न. हिज एल्डर ब्रदर इज अ ब्लॅक शीप इन द स्कूल. हिज एल्डर ब्रदर इज ब्लॅक शीप इन द स्कूल म्हणजे काय? त्याचं कॅरेक्टर बॅड कॅरेक्टर म्हणून ओळखला जातो. तो काय? बॅड कॅरेक्टर म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. दुसरा प्रश्न. अननेसेसरीली अ reputed trustworthy man was made a scapegoat for the wrongs done by his all friends. पहा, रॉंग डन साठी तो दोषी झाला असतो. याचा अर्थ काय? वन हू इज ब्लेम फॉर फॉलीज ऑफ अदर. दुसऱ्याच्या चुकीसाठी याला दोषी धरलेलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हिज क्रिटिसिझम अँड रिमार्क्स ॲडेड फ्यूल टू फायर इन द ऑफिस म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं किंवा भर पडणे. हो की नाही? दोषामध्ये भर पडण्यासारखा अर्थ होतो. काही पहा इथे, टू मेक मॅटर वर्स्ट. काय ना रे? टू मेक मॅटर वर्स्ट. हे पुस्तक मी जुनं वापरते बरं का, कारण लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ केले चालू, त्यावेळेस मला पुस्तकच नाही भेटलं. मग ते मी पहिलं सगळं खोडून घेतले. खोडले तरी पण थोडे थोडे चुकीचे मार्क दिसतात याच्यामध्ये. पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न. युअर ड्रीम विल कम ट्रू इन अ लॉंग रन ओनली विथ युअर सिन्सिअर हार्डवर्क अँड डिवोशन. तुमचं सरते शेवटी तुमचं हे कामाला येणार आहे. तुमचं ड्रीम खरं होणार आहे सरते शेवटी. कधी? कशाने? तर हार्डवर्क केल्याने, तुमच्या सिन्सिअर प्रयत्नामुळे आणि त्यागामुळे. अल्टिमेटली म्हणजे सरते शेवटी, एकदाचे शेवटी, सरते शेवटी असा अर्थ होतो. तसं अचानक होतं का? नाही. मॅजिक होतं का? नाही. ॲक्सिडेंटली होतं का? नाही. तर सरते शेवटी हो बाबा, एकदाच तुमचं सक्सेस भेटलं तुमच्या हार्डवर्कमुळे, असं त्यांना म्हणायचंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अक्षर समजतंय का? सरते शेवटी काय लिहायचं आपल्याला? सरते शेवटी. अचानक नसतो तशा गोष्टी. पाचवा प्रश्न. पोलीस इन्स्पेक्टर स्मेल्स अ कॅट इन द क्राईम म्हणजे ते संशयाने घेतात. टू सस्पेक्ट. काय ना रे? टू सस्पेक्ट. हो की नाही? ते नॉट सस्पेक्टेड एनीवन असं होत नाही. वॉन्ट टू पुट समवन जेल नाही, ते लगेच जेलमध्ये टाकणार का? नाही. नीड अ फाईल केस इन अ कोर्ट. कोर्टमध्ये फाईल केस करायची का? केस फाईल करायची का? नाही. तर काय ते याचा अर्थ काय? तो स्मेलचं कॅट. ह्या सगळ्या म्हणी वाक्प्रचार आहेत. हे काय आहेत? वाक्प्रचार. मराठीमध्ये असतात ना म्हणी वाक्प्रचार, तसं हे भाषेला छान बनवण्यासाठी असं वापरलेलं असतात. टू सस्पेक्ट. पुढचा प्रश्न. In rural areas, the life of villagers is not all time a bed of roses. Bed of roses म्हणजे काय? गुलाबाची गादी म्हणजे आरामदायक जीवन. यांना काय म्हणायचंय? आरामदायक जीवन. इझी अँड कम्फर्टेबल सिच्युएशन पहिलाच पर्याय येणार आहे. स्प्रेड रोज एव्हरीवेअर ऑन द बेड नाही नाही नाही. फ्रॅग्रन्स स्प्रेड इन द विलेज एरिया नाही नाही. ऑल टाइम टेन्शन अँड फ्रस्ट्रेशन नाही. इथं काय येणार आहे की त्यांची लाईफ आरामदायक नसते असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. 7वा प्रश्न चाललाय आपला. ऑल माय फ्रेंड. एक मिनिट नीट करून घेत पहिल्यांदा. ऑल माय फ्रेंड्स केम टू माय हाऊस. ऑल माय फ्रेंड्स केम टू माय हाऊस फॉर स्टडी. ओके. अभ्यासासाठी माझे सगळे मित्र माझ्या घरी आले. बट व्हेन माय मदर एंटर्ड इन द रूम म्हणजे काय करायचंय? एकदम तुम्हाला समजणार नाही, थोडं थोडं वाचायचं, म्हणजे तुम्हाला अर्थ लागतो त्या गोष्टीचा. बट व्हेन माय मदर एंटर्ड इन द रूम परंतु जेव्हा माझ्या मम्मीनी प्रवेश केला रूममध्ये. शी फाउंड दॅट काय तिला फाउंड झालंय? तिला काय सापडलंय? एव्हरीथिंग वॉज ॲट 6 and 7 म्हणजे कन्फ्युजन स्टेटमध्ये असणे. तुम्हाला इंग्लिशमधल्या म्हणी वाक्प्रचार पाठ करणे आवश्यक आहे. इन अ डिसऑर्डर स्टेट. समजलंय? त्याचं कन्फ्युजन होतं, हा विषय करू का तो विषय करू, काय करू तो, त्याला म्हणायचं 6 and 7. पुढचा प्रश्न. रोहन्स क्लोज फ्रेंड टर्न आउट टू बी स्नेक इन द ग्रास. पहा, चांगला मित्र आहे पण तो कोण निघलाय? साप निघाला. म्हणजे काय? तर वरवर दाखवणारा मित्र पण तो खरा मित्र नसतो.
हिडन डेंजर म्हणतात त्याला, काय म्हणजेच अनरेकग्नायझेबल डेंजर, न ओळखता येणारं डेंजर. आस्तीन का सापवर कसं म्हणतो आपण तसं, की आपल्या सोबत राहतोय मित्र मित्र म्हणून, अरे हा तू खूप हुशार, तू चांगला, असं करतो करतो, पण तो ऐन टायमाला दगा देणार असतो. पुढचा प्रश्न, अशा मित्रांपासून सावध राहा, प्रगती होत नाही. 9वा प्रश्न चाललाय, स्मिता कॅनॉट कॉन्सन्ट्रेट अँड स्टडी फॉर लॉंग टाइम ॲट अ स्ट्रेच. स्ट्रेच म्हणजे पहा, अशी आपण एखादी दोरी जर लांबवली तर लांब लचक होते, त्यांना काय म्हणायचं, जास्त वेळाकरिता कंटिन्युअसली ती कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही अभ्यासावरती. पुढचा प्रश्न, माय फादर्स ऑफिस इज ॲट स्टोन्स थ्रो फ्रॉम अवर हाऊस. आता ॲट स्टोन्स थ्रो म्हणजे काय, दगड मारण्या इतक्या अंतरावर आहे, म्हणजे खूपच जवळ, शॉर्ट डिस्टन्स आहे. काय शॉर्ट डिस्टन्स, असं दगड मारून बघायचा नसतो, ती एक म्हणायची पद्धत. किती लांबी घर आहे, काही नाही, इथून आवाज दिला की जातो, अरे आरोळी दिली की लगेच येतो पप्पा, ठीक आहे, तसं. पुढचा प्रश्न, क्षितिज केम इन द निक ऑफ टाइम टू द एअरपोर्ट, अदरवाईज ही कुड हॅव मिस्ड हिज फ्लाईट. तो टायमात आलाय, राईट मोमेंटला आलाय, म्हणून त्याला फ्लाईट भेटली नाही, त्याची मिस झाली असते. शॉर्ट टाईम आला का नाही, बिफोर डिपार्चर टाइम आला का नाही, लेट झाला का नाही, तर तो करेक्ट टायमाला आलेला आहे. पुढचा प्रश्न, फार्मर्स वेअर वंडरिंग फॉर मनी टू रिपे दिअर लोन्स. लोन फेडण्यासाठी ते फिरत होते. फ्रॉम पिलर टू पोस्ट म्हणजे एकूण एकाकडे, एकाकडे फिरलेत, बट नो बडी ट्राय टू हेल्प देम. त्यांना कोणीही मदत करण्याचा प्रयत्न केलेला नाही. याचं उत्तर काय रे, एकूण एक पर्सनकडं, म्हणजे फ्रॉम वन पर्सन ऑर थिंग टू अनदर. दुसरं ऑप्शन येणार आहे. पुढचं, प्राईम मिनिस्टर विजिटेड आवर विलेज. इट टूक एव्हरीवन बाय सरप्राईज. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अनएक्सपेक्टेड गोष्ट होती ना ती, प्राईम मिनिस्टरने आपलं व्हिजिट देणं. येणार आहे दुसरं, टू हॅपन अनएक्सपेक्टेडली, अचानकपणे आल्यामुळे, ठीक आहे. व्हिजिट द पर्पज नाही होणार आहे, व्हिजिटेड द प्रायर इंटिमेशन नाही. एव्हरीवन न्यू दॅट PM इज गोइंग टू व्हिजिट आवर, नाही, कोणाला माहिती नव्हतं. टूक एव्हरीवन बाय सरप्राईज. सरप्राईज म्हणजे अचानक धक्का दिलाय. 14वा प्रश्न चाललाय, सुशील इज जनरस अँड डोनेट्स लॉट्स ऑफ फंड्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. रिअली ही इज अ गुड्स. समय रिटर्न, काय उच्चार आहे, समय रिटर्न म्हणजे अमेरिकन इंग्लिशमध्ये उच्चार वेगळा होतो, आणि इंग्रजी ब्रिटनच्या इंग्लिशमध्ये उच्चार वेगळा होत असतो. समय रिटर्न्स याचा अर्थ काय आहे, की दानशूर, दयाळू व्यक्ती. नॉट कॉपरेटिव्ह का नाही, अनकाइंड नाही येणार. ही इज अ ग्रेट स्मार्ट नाही, काइंड पर्सन, दयाळू माणूस आहे म्हणून तो करतोय ना. पुढचं, अनिकेत वॉन्ट्स टू बिकम अ बिग पॉलिटिशियन बाय हुक ऑर क्रूक म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला ते बनायचंय, म्हणजे बनायचंय, काय बनायचंय, पॉलिटिशियन. 2 उत्तर शोधायचं आपल्याला. ॲट एनी कॉस्ट, हे तर आहे आपलं लिहिलं, पाठ केलंच उत्तर आहे माझं आपलं ते, ॲट एनी कॉस्ट. दुसरं काय आहे, बाय मीन्स ऑर अनादर. ठीक आहे, आता आपलं संपलं आहे 1.2. पुढच्या लेक्चरला 1.3 घेऊयात. पटापट अभ्यास करा, लाईक कमेंट करा, शेअर करा.